नमस्कार, मी डॉक्टर लक्ष्मण. आज 28 जुलै. आज विश्व हिपॅटायटिस दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून हिपॅटायटिस या गंभीर स्वरूपाच्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना या आजारापासून वाचवण्याचा आणि आवश्यक ते उपाययोजना करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. या दिवसाचे महत्त्व म्हणजे हिपॅटायटिस एकूण 5 प्रकारचा असतो. त्याच्यामध्ये ए, बी, सी, डी आणि ई इत्यादी प्रकारच्या विषाणूजन्य आजाराबद्दल लोकांना मार्गदर्शन करणे हे अत्यंत गरजेचे असते. हिपॅटायटिसचे प्रकार: ए हे दूषित अन्न व पाण्यामुळे होतो. बी संक्रमणित रक्तामुळे आणि लैंगिक संबंधामुळे होतो. सी संक्रमित रक्तामुळे विशेषतः सुईमुळे होतो. पूर्वीच्या काळी इंजेक्शन द्यायचं झालं तर पूर्वी एकच सुई अनेक रुग्णांना वापरली जात असे. त्यामुळे हा रोग पूर्वी भरपूर प्रमाणात उत्पन्न होत असे आणि त्यामुळे अनेक रुग्ण त्याला बळी पडत असत. डी नावाचा हिपॅटायटिस हा हिपॅटायटिस बी असलेल्याच रुग्णांना होतो. ई हिपॅटायटिस हे दूषित पाण्यामुळे होते. याच्यामध्ये स्वच्छता राखणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रॉपर हायजीन म्हणू आपण त्याला. स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरणे, उघड्यावरचे जेवण न खाणे, तसेच अति मद्यपान न करणे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजेच अति मद्यपान केल्यामुळे हिपॅटायटिस म्हणजेच यकृताचे आजार, यकृत म्हणजेच लिव्हरचे अनेक आजार होतात. त्याच्यामध्ये लिव्हर सिरोसिस आणि कॅन्सरपर्यंत मोठे आजार होतात. त्याच्यामुळे लिव्हर हे अत्यंत महत्त्वाचे अवयव असून त्याची प्रॉपर काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी आपल्याला योग्य ते व्यायाम, तसेच अन्नपदार्थ स्वच्छ धुवून, तसेच उघड्यावरचे अन्न न खाणे, तसेच इतर कुठल्याही प्रकारच्या पेयाचे सेवन न करणे. धन्यवाद.